7 ऑगस्टला मक्का या इस्लामच्या सर्वात पवित्र शहरात 3 देशांच्या नेत्यांनी एका करारावर स्वाक्षरी केली. करारातलं वाक्य असं आहे: एका देशावर सशस्त्र हल्ला झाला तर तो तिन्ही देशांवरचा हल्ला मानला जाईल. हे 3 देश आहेत सौदी अरेबिया, तुर्की आणि पाकिस्तान. आता प्रश्न असा, हे आत्ताच का घडलं आणि भारतासाठी याचा नेमका काय अर्थ आहे? 5 मिनिटात समजून घेऊया. तारीख 7 ऑगस्ट 2026 शुक्रवार. ठिकाण मक्का, सौदी अरेबिया आणि नेमकं सांगायचं तर अल सफा राजवाडा. कराराचं नाव मक्का संयुक्त संरक्षण करार. स्वाक्षरी केली तिघांनी: सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तय्यिप एर्दोगान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ. सोबत होते सौदी संरक्षण मंत्री खालिद बिन सलमान, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर आणि उपपंतप्रधान इशाक दार. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मक्केत करार करणं हा योगायोग नाही. इस्लामच्या सर्वात पवित्र शहरात स्वाक्षरी करून या करारामागं धार्मिक आणि भावनिक वजन उभं केलं गेलंय. आता मुख्य मुद्दा. संयुक्त निवेदनानुसार तिन्ही देशांपैकी कोणत्याही एका देशावर सशस्त्र हल्ला झाला तर तो तिघांवरचा हल्ला मानला जाईल. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं की या कराराचा उद्देश सामूहिक प्रतिबंध मजबूत करणं हा आहे. आणि इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, करारात कोणत्याही देशाचं नाव शत्रू म्हणून घेतलेलं नाही. हा करार इराण विरुद्ध आहे की इस्रायल विरुद्ध की भारताविरुद्ध हे सगळे विश्लेषकांचे तर्क आहेत, करारातला मजकूर नाही. हा फरक लक्षात ठेवा. आता खरा प्रश्न, हा करार नेमका आत्ताच का? याचं उत्तर सुरू असलेल्या युद्धात आहे. अमेरिका आणि इस्रायल याचं इराण विरुद्ध युद्ध सुरू आहे आणि या युद्धात सौदी अरेबियावर वारंवार हल्ले झाले आहेत, इराणकडूनही आणि येमेनमधल्या युथी बंडखोरांकडूनही. आता एक आकडा सांगतो जो या कारणामागचं खरं कारण दाखवतो. CSIS या अमेरिकन संस्थेच्या अंदाजानुसार युद्धाच्या पहिल्या 38 दिवसात सौदीनं सुमारे 2400 पॅट्रियट इंटरसेप्टर क्षेपणास्त्र डागली. युद्धापूर्वी त्यांच्याकडे सुमारे 2800 होती, म्हणजे 86% साठा संपला आणि नवा पुरवठा लगेच मिळणार नाही. म्हणजे काय? सौदीची हवाई ढाल जवळपास रिकामी झाली आहे आणि अमेरिका सुरक्षा पुरवठादार म्हणून पुरेशी आहे का? हा प्रश्न आखाती देशांना पडला आहे. नेमकी हीच अडचण या करारामागं आहे आणि यावर वाटाघाटी जवळपास वर्षभर सुरू होत्या. आता या तिघांकडे काय काय आहे ते बघूया. सौदी अरेबियाकडे पैसा आहे, तो जगातला सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. तुर्कीकडे तंत्रज्ञान आहे, नाटोमधलं 2ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं सैन्य तुर्कीकडे आहे आणि तुर्कीचे ड्रोन जगभर विकले जातात. 2023 मध्ये सौदीनं तुर्कीकडून ड्रोन खरेदीचा करार केला होता. तो तुर्कीचा आजवरचा सर्वात मोठा संरक्षण निर्यात करार होता आणि पाकिस्तानकडे लष्करी अनुभव आहे. शिवाय तो मुस्लिम जगातला एकमेव अण्वस्त्रधारी देश आहे. म्हणजे पैसा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ तिघांच्या ताकदी एकमेकांना पूरक आहे. आता आपल्या दृष्टीनं महत्वाचा भाग. भारतानं काय म्हटलं? परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की भारत या घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि तिच्या परिणामाचा आढावा घेत राहील. म्हणजे प्रतिक्रिया संयमी होती. भारतानं कोणताही इशारा दिलेला नाही. आता चिंतेचे कारण काय आहेत? 1. पाकिस्तानला नवे भागीदार मिळाले आहेत. 2. तुर्कीनं यापूर्वी अनेकदा काश्मीरच्या प्रश्नावर पाकिस्तानची बाजू घेतली आहे. पण दुसरी बाजूही आहे. सौदी अरेबिया आणि भारत यांचे संबंध गेल्या काही वर्षात खूप मजबूत झाले आहेत. लाखो भारतीय आखाती देशांमध्ये काम करतात. मागच्या वर्षी सौदी पाकिस्तान करार झाला तेव्हा भारताने एवढंच म्हटलं होतं, आमची सौदी सोबतची भागीदारी परस्पर हितसंबंध आणि संवेदनशीलता लक्षात ठेवून चालावी अशी अपेक्षा आहे. शेवटी 3 गोष्टी स्पष्ट सांगते. पहिली, चीन या करारात नाही. काही ठिकाणी पाकिस्तान, तुर्की, चीन अक्ष असं सांगितलं जातंय,
पण संयुक्त निवेदनात चीनचा उल्लेखही नाही. दुसरी, हा करार आपोआप पश्चिम विरोधी ठरत नाही. अटलांटिक कौन्सिलच्या एका अभ्यासाच्या मते अमेरिका याकडे अनुकूलपणेही बघू शकते, कारण मित्र देशांची स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी उचलावी असंच अमेरिकेला वाटतं. आणि तिसरी, करार झाला म्हणजे तो प्रत्यक्षात कसा चालेल हे अजून ठरलेलं नाही. कागदावरचा करार आणि प्रत्यक्ष कृती यात मोठा फरक आहे. तुम्हाला काय वाटतं, हा करार भारतासाठी खरंच चिंतेचा विषय आहे की परिस्थितीनं भाग पाडलेला एक प्रादेशिक करार आहे? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.